सध्याच्या वेळेमध्ये गेम्स खेळणं हे खरंच एंटरटेनमेंट आहे का की ॲडिक्शन? बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं की माझा मुलगा 2-3 तास मोबाईलवर गेम खेळत असतो आणि जेव्हा मोबाईल हातातून घेतो तेव्हा ओरडतो, चिडतो. गेम्स आता खेळ राहिलेले नाहीत, ते एक व्यसन होऊन बसलं. पालकांच्या आणि मुलांमधला जो संवाद कमी होत चाललेला आहे, त्यामुळे त्यांचं अग्रेशन हे खेळाच्या थ्रू बाहेर निघत आहे आणि ते दिवसेंदिवस खूप वाढत आहे. आणि आता या विषयावर आपण मुलांचा दृष्टिकोन जाणून घेऊया. मुलं जेव्हा गेम्स खेळत असतात तेव्हा त्यांना वाटतं की इथे माझा कंट्रोल आहे, मी इथे हवा तसा जिंकू शकतो आणि मी इकडचा हिरो आहे. गोष्टी माझ्या मनासारख्या होऊ शकतात, जे ते खऱ्या आयुष्यामध्ये अनुभवत नाहीत आणि त्यामुळे दिवसेंदिवस ते गेम्सच्या जास्त ॲडिक्ट होत जातात. मुलांमधील हे गेम्सचे ॲडिक्शन कमी करण्यासाठी मुलांशी योग्य प्रकारे संवाद साधून दिवसभरातून एका ठराविक वेळेसाठीच त्यांच्याकडे मोबाईल द्या. खऱ्या आयुष्यातील खेळांवर जास्त भर द्या. त्यांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इनरोल करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसोबतचं कनेक्शन वाढवण्यामध्ये जास्त भर द्या, जेणेकरून या सगळ्या गोष्टी सोप्या होतील. मुलांना गेम खेळण्यासाठी आनंद यासाठी मिळतो कारण की तिथे त्यांची आयडेंटिटी बनली जाते. पण आपल्याला मुलांना गेम्ससाठी नाही तर खऱ्या आयुष्यामध्ये खेळण्यासाठी तयार करायचं आहे. हॅपी पॅरेंटिंग.